हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। तो सिलसिला हम लोगों ने स्टार्ट किया है पूरे दिन के हिसाब से पढ़ाई करने का। उसकी शुरुआत में हम लोगों ने मराठी आज कंप्लीट कर चुके हैं और अभी ये रीजनिंग का पहलू हम लोग अभी स्टार्ट करेंगे। तो जिसमें मैंने आपको 4 सवाल दिए थे, उस पे टाइमिंग के हिसाब से मैंने आप लोगों को वक्त दिया था कि भाई इसका कितना रहना चाहिए। बहुत से बच्चों के सही भी होंगे, किसी के रॉन्ग होंगे, देख लीजिए, अभी आपको समझ में आ जाएगा। ओके, देखो बच्चा, तो इसको अभी हम लोग सॉल्व करते हैं। वेराइटीज ऑफ पूरा रीजनिंग देखेंगे, वेराइटीज ऑफ रीजनिंग किस हिसाब से इसको जज करना है करके। तो चलो बच्चा, स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नए बच्चे नए पेरेंट हमें अगर देख रहे होंगे तो चैनल को पहली फुर्सत में सब्सक्राइब कर लीजिएगा, जिसके वजह से आपको डेली कहीं ना कहीं हमारे चैनल में आने वाले अपडेट आपको पता चलेंगे। वीडियो अच्छा लगे तो लाइक भी पक्का कीजिएगा और अपने दोस्तों में शेयर पक्का कीजिएगा। शुरुआत करते हैं अपने ये बेहतरीन से सफर को। पहला एग्जाम्पल जैसे आपको दिख रहा है भाई कि देखो इसमें क्या काय अरे कसला प्रकार आहे बाळांनो? ऑड मॅन आउट, गटात न बसणारा गोष्टी आपल्याला बघायच्या, गटात न बसणार। ठीक आहे, आता बघा यामधला उत्तर काय राहू शकतो? देखो बच्चा, इसका आंसर आपका 100% डी है। क्यों? कारण जैसे मैंने बताया, आप देख पा रहे होंगे कि यहाँ पे ये एंटी क्लॉकवाइज जा रहा है एंटी क्लॉकवाइज। ये भी जैसे गया तो ये देखो ये नीचे आया है जस्ट यहाँ के नीचे में आया गया। ठीक है, फिर उसके बाद ये कहां पे गया? ऊपर ही जा रहा है। समझ रहे हो बातों को? लेकिन ये क्लॉकवाइज जाने की किस्म में जा रहा है। समझ रहे हो बातों को? तो आपका आंसर क्या हो जाएगा? डी हो जाएगा। क्लियर है? ठीक है, नेक्स्ट एग्जांपल की तरफ अगर सपोज हम लोग जाए तो ध्यान से देखिए, सेकंड का आंसर क्या रहेगा आपके हिसाब से? देखो बच्चा, यहाँ पे पैर सीधा आड़ा, यहाँ पे आड़ा आड़ाच काम चल रहा है, तो यही आपका आंसर, गटात बसत नाही। इथे बघा, तिसऱ्याच्या जर मी तुम्हाला सांगेन तर तिसऱ्याच्या बघा इथे 1 2 3 दंडी, 1 2 3 सगळ्याच ठिकाणी 3च दंडी आहेत। तर याच्या जर मी तुम्हाला सांगेन तर लक्ष दे, एक सरळ 2 वाकड्या, एक सरळ 2 वाकड्या, एक सरळ 2 वाकडे, एक सरळ 2, सगळ्याच ठिकाणी 2 वाकडे आहेत। थांबा, पण अजून काय वाटतं रे आपल्याला? सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे? सांगा। गुड बच्चा, बहुत बढ़िया, अच्छा बताया आपने कि जितने भी लाइन है हर कोई अपने आप को इग्नोर कर रहा है। एक दूसरे की तरफ दिख रहा है क्या कोई? तो भी ना ये इसके तरफ दिख रहा है, ना ये इसके तरफ दिख रहा है। यहाँ पे भी ना ये इसके तरफ, ना ये इसके तरफ दिख रहा है कोई। ये भी दोनों लाइन देखो ना, एक दूसरे की तरफ दिख रहा है क्या? नहीं। लेकिन ये बेटा इसका टुकड़ा इसका टुकड़े की तरफ देख रहा है, मतलब हाच आपल्या गटात बसत नाही। समजला? बघा काही काही गोष्टी तुम्हाला तर्क वितर्क लावाच लागतील। आता बघा नेक्स्ट वाला प्रश्न, ए बी सी आणि डी, याचा तुमचं उत्तर 100% बी। कसा सही पकड़ा बच्ची ने, बहुत बढ़िया। देखो बच्चा, इसका आंसर बी क्यों पता समझ में आया? कि ये गोलू नामक जो बंदा है ना, गोलू ये आधा कटे हुए तीर के साथ हमेशा है। किसके साथ? वो तो इसके साथ भी है लेकिन पास में है, ठीक है, अपोजिट में। यहाँ पे भी है क्या? यहाँ पे भी तो है, यहाँ पे भी है। देखो बच्चा, जो लॉजिक पहले हमने लगाया था, कौन सा वाला, कि भाई इसके साथ देखो, वो भी वैसे भी देखना कभी कभी होता है, ऐसे भी लगता है कभी कभी, लेकिन इसमें नहीं लग रहा है वो वाला। हाँ, अच्छा, गुड, बहुत बढ़िया बात, अच्छी बात है, चिमनी देखते हो आप, है ना? तो देखो ये गोलू के जस्ट नीचे में कौन दिख रहा है हमें? आधा कटा हुआ बाण, भालू नहीं, ठीक है ना? आधा कटा हुआ बाण, यहाँ पे भी दिख रहा है, यहाँ पे भी दिख रहा है, यहाँ पे भी दिख रहा है, ठीक है। तो इसने मदद नहीं किया, बाकी सब अपने पोजीशन उनके बराबर है। फिर अभी देखते हैं थोड़ा सा क्लॉकवाइज घुमा के वो वैसे बन रहे क्या, ठीक है। अब बस इसको देखो, इसको मैं चाहूं अगर क्लॉकवाइज घुमाऊं
तो भी ऐसा नहीं बनता, या फिर एंटी क्लॉकवाइज घुमाओ तो भी ऐसे नहीं बनता। लेकिन इसको अगर सपोज मैंने क्लॉकवाइज घुमा लिया तो ऐसा बनेगा, ठीक है, और ये भी बन सकता है, ये भी बन सकता है ना, क्लॉकवाइज घुमाए तो ये भी बनता, ये भी बनाता। लेकिन बी नामक जो बंदा है, क्लॉकवाइज घुमाऊंगा तो भी नहीं बनता, एंटी क्लॉकवाइज घुमाऊंगा तो भी नहीं बनता, इसलिए आपका आंसर क्या, बी है। क्लियर है? क्लियर है सभी को? चलो गुड। चलो देखो बच्चा पार्टी, नेक्स्ट अगर सपोज मैं बताना चाहूँ, अरे यार इसके आंसर्स दिखा दिया मैंने आपको, है ना, चलो ठीक है। आप देखो, आप सोचिए, आपको तो बताया दिया था मैंने, है ना, ठीक है, लेकिन फिर भी देखो इसका एक्सप्लेनेशन अगर सपोज देखोगे ना, तो फिफ्थ का अगर सपोज जैसे हम लोगों ने डिस्कस किया की भाई आता हा जो कुठला प्रकार आहे, हा सगळ्यात महत्वाचा प्रकार म्हणजे समान आकृती, यासारखीच दिसणारी आकृती पाहायची आहे, ठीक आहे। तर लक्ष दे रे बाळा, पाचव्याचा अगर मी सपोज सांगेन तर बघ, हे दंडी अशी आहे, अशी इथे पण आहे, इथे पण आहे, बाप्पा सगळ्याच ठिकाणी, ठीक आहे। अजून अजून हे वाली अशी आहे, ते इथे नाही आहे, हे या बाजूला आहे, कॅन्सल, या बाजूला आहे, या बाजूला आहे, या बाजूला आहे, चला एकाने तर कॅन्सल केलं, ठीक आहे। त्यानंतर लक्ष दे, ही दंडी एल स्वरूपात आहे, इथे पण आहे, अर इथे नाही आहे, कॅन्सल, म्हणजे बी आणि डी मधून उत्तर आहे आता, ठीक आहे। चला लक्ष दे बाळा, आता आता काय वाटत आहे रे, समान असं असं, हा पण असं आहे। एक मिनिट बच्चा, एक मिनिट बच्चा, हा, यामधली जी ही रेषा आहे ना, ही मस्त आतमध्ये येऊन वरती चालली, बरोबर आहे, असं येऊन जायला पाहिजे होतं, हे नाही आहे तसं, म्हणून डी तुमचा उत्तर। समजलं? सहाव्याचा जर मी सांगेन तर सहाव्याच्या इथून दिसूनच पडतो रे, हा तुम्हाला वाटते का बाळा, इथे असा सरळ नावाची गोष्टच नाही आहे, कॅन्सल, इथे सरळ नावाची गोष्ट आहे, इथे पण सरळ नावाची गोष्ट आहे। आता इथे मस्त असं सुवट तोंड आहे, याचा पाहून तर माहित नाही, फुगला तोंड आहे, कॅन्सल। आता बी आणि सी मधून काय आहे तुमचा आन्सर। तर सहाव्याचा जर मी तुम्हाला सांगेन तर बाळा लक्ष दे, कुठे नाही कुठे इथे पण व्ही आहे, इथे पण व्ही आहे, असा आहे, असा आहे, असा आहे, ठीक आहे। अरे इथे सरळ रेषा आहे, इथे आडवी रेषा आहे, कॅन्सल बाळा, बी तुमचा आन्सर। समजलं? सातव्याचा बघ रे बाप्पा, सातव्याचा जर मी तुम्हाला सांगेन ना, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये काय आहे माहिती आहे, या हा ट्रँगल वर खेळ आहे सगळा काही, हा ट्रँगल वर, हा जो ट्रँगल आहे हा बघ, हा ट्रँगल इथे पण छान दिसतोय, इथे पण छान दिसतोय, इथे पण छान आहे, सगळ्याच ठिकाणी, इथे बहुत छोटा आहे रे, हा कॅन्सल आहे। सातव्याचा तर बिलकुल, हा डी तर बिलकुल नाही राहू शकत इतका पक्का, ठीक आहे। आता राहिली गोष्ट याची आणि याची, ही रेषा इथं गेली आहे का बाळा, नाही, हे इथं गेली आहे, हा पण कॅन्सल। आता बी आणि सी मधून तुमचा उत्तर आहे। या ठिकाणी तुम्ही बघाल, ह्या रेषेच्या बाहेर अशी लाईन आहे, म्हणजे नाक याच्या इकडे बाहेर आहे, याच्या नाक अंदरच आहे, हा पण कॅन्सल, म्हणून सी तुमचा उत्तर, ठीक आहे। बघा रिझनिंग मध्ये जितकं तुम्ही कॅन्सल आउट कराल ना प्रश्नांना, म्हणजे सॉरी ऑप्शनला, तितकं छान, की उत्तर कोणता म्हणजे पर्यायाच्या हिसाबामध्ये नाही आहे, हा इथे सर्च करणं हा महत्वाचा, ठीक है। देखो बच्चा, इसका आठवां सवाल अगर सपोज हम लोग देखते हैं, है ना, तो आठवें का आंसर, एक मिनट यार आत्मा आ गई, एक मिनट, इसका जरा बैटरी डाउन होना हो जाए, हाँ चलो हो गया, हो गया। आठव्याचा जर बघूया ना बाळांनो, तर बघा असं सरळ स्वास्तिक सारखा वाटत आहे, इथं बापा बापा वाकला का रे, कॅन्सर, इथेही तसंच आहे मस्त, इथेही तसंच आहे, इथेही तसं आहे, टेन्शन नाही, हाही मस्त आहे, बापा बापा हा नाराज झाला, कॅन्सर। आता सी आणि डी मधून ऍन्स। आता या ठिकाणी बघ, वरतून असं खाली आलाय, इकडून पोट फुगवलं नाही, बापा हा भल तिकडेच पोट फुगवते, कॅन्सल, तर डी तुमचा ऍन्स। समजलं का? हे असेच असतात बरं बाळांनो, काही खूप कठीण नसतात, हे लक्षात घ्या। नेक्स्ट, ईमानदारी से करो बाळा, ये चीज याद रखो, हर एक चीज, हाँ समझ रहे हो, जो भी चीजें चल रही है अपनी सारी की सारी ईमानदारी से चल रही है, कोई भी हमको फालतू आयती चीजें नहीं चाहिए, ये भी चीज याद रखो, समझ रहे हो, फुकट के मार्क भी लेना और फुकट की कोई भी चीजें लेना अपने हित में कभी नहीं रहेगा, समझ रहे हो।
जितकं मिळालं त्यामध्ये खुश राहायचं. 4 पैकी 1 रॉंग असेल तरी चालेल, घ्यायची ना पनिशमेंट, त्याच्यामध्ये काय आहे. पण ते तसे काम नाही करायचे खोटे. 3चे 2 करणे, 2चे 3 करणे. पागल बेटी. कुठे होतो रे बाळा आपण? हा, 9th बघा. हा काय कुठला प्रकार आहे हा? हा, आकृती जोडा म्हणजे पूर्णच करा एक टाईपचं. ठीक आहे, तर बघ इथं समजून पडून राहिला आपल्याला की कुठे नाही कुठे बघा हा भुरू आहे, तर हा पण भुरूच राहणार आहे 100%. हा इथं माहित नाही भलताच मदत करा आला, कॅन्सल. हा भुरू आहे, भुरू आहे. अर आता बी आणि सी मधून तुमचा काय आन्सर आहे. आणि मी काय म्हणतो, आपलं हा अशा प्रकारचा तर कधीच नाही राहू शकत, कारण की तशा होण्यासाठी बघा इथपासून कालू होती यायला लागेल त्याला, बरोबर आहे, किंवा इथपासून असं कालू होती यायला लागेल. असा असा पॉसिबल आहे का रे? नाही, तसं पॉसिबल नाही आहे या ठिकाणी. या ठिकाणी इथे असं करण्यात आलं असेल का, बघ तेव्हाच तर तो छान दिसतोय ना. असा होणार ना, बरोबर आहे. याच्याच विरुद्ध रे, बिलकुल याच्याच विरुद्ध. हा कुठे दिसतोय? सी मध्ये. बी कॅन्सल बघा. ठीक आहे, नेक्स्ट बघा. अरे बापा, माचीसच्या काळ्याच्या आहेत पुऱ्या इथे. हो ना. चल पाय, हे आली बिचारी 80, हे आली बिचारी 80. अशी कुठे दिसत आहेत? 2 रंड्या पाबर आहेत का? 1 2 3 आहेत रे भाऊ. आता कॅन्सल झाला पहिल्याच फुर्सत मध्ये. नाही समजला? इथे दिसत आहेत 1 2, हो वाटत आहेत 1 2 वाटत आहेत. इधर इधर से भी, इधर से 1 2, इधर से भी 2 चाहिए, 1 2 1 2. ये भलता चेहरे शेप हट, ये पंगत में नहीं बैठता. बी आपका आंसर, बी आपका आंसर. 11 का देखिए बड़ा, इसका अपोजिट ही तो चल रहा है रे. ऐसा गोलू कहां कहां दिख रहा है? यहाँ पे दिख रहा है, यहाँ पे दिख रहा है, यहाँ पे नहीं दिख रहा है, कैंसर. उसके बाद अपोजिट में है तो ट्रायंगल भी ऐसे ही अपोजिट में रहेगा. ऐसा कहां पे दिख रहा है? यहाँ पे दिख रहा है, कैंसल. यहाँ पे दिख रहा है, यहाँ पे दिख रहा है, हो. अब बिल्कुल अपोजिट में ये, यहाँ पे तो ये यहाँ पे ट्रायंगल के जस्ट पास में है, ये ट्रायंगल के बहुत दूर में है, कैंसल. डी आपका. ऐसे सर्च करना है, बहुत भारी भरकम नहीं रहते रे. कुछ कुछ सवाल तो मैं सच बता रहा, एक मिनट भी नहीं लगता उसको सॉल्व करने में. आधे मिनिट में ही खत्म कर लेते हो आप लोग, है ना. तो चलो 12वा बघा रे बाळांनो. अरे आता समजूनच राहिला. याच्या अपोजिट वाला आमोर समोर बघतोय, याच्या अपोजिट वाला आमोर समोर बघत आहे ना. तर मग तुम्हीच सांगा, हा दूर पाहत आहे तर हाही दूर नाही पाहणार का? दूर पाहणार आहे. इथे दिसतंय, हो. इथे दिसतंय, नाही, कॅन्सल. इथे दिसतंय, हो. इथे दिसतंय, नाही, कॅन्सल. ए आणि सी मधून उत्तर आहे. आता बघ सगळ्याच ठिकाणी याचा पोट बिचारा मस्त अंदर गेलाय, इथे याचा पोट तुडुंब भरलेला आहे, कैंसल. उत्तर तुमचा सी. क्या ये बात क्लियर हुआ बड़ा? पक्का. नेक्स्ट चलो, नेक्स्ट देखिए बच्चा. नेक्स्ट में ये कौन सा टाइप है पता है? कोई बता पाएगा? मालिका पूर्ण कर, बरोबर आहे. चला बघा, तर यामध्ये लक्ष दे रे बड़ा, ए बुढ़िया. देखो अब इसमें जैसे हम लोग को सॉल्व करना है 13, है ना. तो 13 का देखिए, ये ऐसा तो फिर सामने क्या रहेगा ये इसको आपको बताना है. ठीक है, इसमें आप क्लॉकवाइज, एंटी क्लॉकवाइज या फिर बहुत से जो भी पैरामीटर से हम लोग जैसे देखते हैं वो सारे के सारे देख के इसको प्रोसीड करना है. समझ रहे हो बातों को? ठीक है, तो देखो बच्चा, इसमें मैं बताऊं तो यहाँ पे ये जो छोटी वाला लाइन दिख रही है ये क्लॉकवाइज जा रही है, दिख रहा है क्या आपने को? देखो, नहीं क्लॉकवाइज नहीं, एंटी क्लॉकवाइज जा रही है. इधर गई, आई इधर, फिर ये इधर गई, मतलब इधर ही आई है. एक एक कदम जा रही है वो, बराबर है. तो इधर में कैसे रहने वाला है? ऐसे ही रहने वाला है, इतना पक्का. ऐसा कहां कहां दिख रहा है? 1 2, इधर तो नहीं दिख रहा है, कैंसल. इधर तो नहीं दिख रहा है, कैंसल. क्या ये बात क्लियर हुआ? अब ए और बी में से आपका आंसर. ठीक है, सेम चीज, सेम पैटर्न, ये भी वैसे ही कर रहा है, क्लॉक एंटी क्लॉकवाइज जा रहा है. ये कहा गया इधर, फिर इधर, तो सीधी बात है अब वो कहा जाएगा ऐसा, मतलब ए आपका आंसर. नहीं, सॉरी 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 सॉरी, अरे भगवान, खतरनाक है रे भाई बच्चे ये. अरे वो कहा गया रे,
मैं करने वाला था बी को, ठीक है भाई सच बता। हाँ हाँ, लेकिन किया ए को, ठीक है, बोला भी लेकिन ए को टिक मार दी, एज बोला क्या, ठीक है बाय मिस्टेक। देखो नेक्स्ट 14, 14 का देखिए बच्चा, 14 का सॉल्व करना है तो ये देखो स्टार और इसके बीच में कश्मकश हो रही है, बराबर है, स्टार और एट द रेट, स्टार और एट द रेट, स्टार और एट द रेट। तो ध्यान से देखो, स्टार और इसे एट द रेट बोलते, वो नहीं क्या जीमेल एट द रेट वैसा रहता है, सेम उसी के समान शेप दिया हुआ है इसमें, ठीक है। तो ये देखो बच्चा, स्टार ने जी आपल्याला का करायचं, आपण स्टार मानू शकतो थोड्या वेळासाठी, नाही आपल्याला का पीएचडी करायची है का त्याच्यावर, खत्म बात यार। अब देख स्टार ये जो दिख रहा है, स्टार पोजीशन किस हिसाब से चेंज कर रहा है पता है, कोई बता पाएगा? आपला वेदांत म्हणतो की सर मी सांगतो मला याचं एक्सप्लेनेशन, तर बाबा ठीक आहे सांग काय म्हणणं आहे। हा वाला म्हणजे हा स्टार म्हण, स्टार आणि ऍट द रेट पण, हा तो लाईन मध्ये आहे, ह्या लाईन मध्ये आहे, हो बरं मग तो 2 कदम चालला, 2 कदम चालला, पण टुबुक त्या- टुबुक, हो ओके त्या लाईन है इथं, अच्छा इथे चालला। हो सगळ्यात मेन असं नाही होणार का, म्हणजे तू सांग बरं, सांग आधी सांग, गुड, हा इथे गेला, मग मग अजून त्या 2 लाईन सोडून त्या लाईन मध्ये गेला, लाईन मध्ये गेला, तर आता तो त्याच्या खाली राहील, म्हणजे नाही खाली त्याच्या, हा इथं राहील, हो ओके बरं, मग इथे झाला, मग हा स्टार कुठे राहणार, खाली राहणार। खाली यापेक्षा सगळ्यात बेस्ट तुला नाही वाटत का की, समजला समजला, गुड गुड, मला वाटलंच तुम्ही ते म्हणाल की अँड्रॉइडच्या ठिकाणी स्टार झाला नेक्स्ट पोझिशन मध्ये, हो हा स्टार अँड्रॉइडच्या ठिकाणी, अँड्रॉइड म्हणजे तुमचा आता ऍट द रेट, अँड्रॉइड नाही कोणता अँड्रॉइड आणणार, तर स्टारच्या ठिकाणी ऍट द रेट, आता बघ या ठिकाणी स्टार गेला अँड्रॉइडच्या ऍट द रेटच्या ठिकाणी, आता या ऍट द रेटच्या ठिकाणी स्टार जाणार आहे, खाली स्टार कुठे कुठे वाटतोय हे तर पहिलेच कॅन्सल झाले, सी आणि डी मधून उत्तर आहे आपला, मान्य करशील, हो ठीक आहे। तर आता स्टार तिथं आला आहे, आमोर समोर तो एकही ठिकाणी नाही आहेत, तो आहेत का, तर हा तो होत नाही सगळं डी तुमचा आंसर, गुड 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 वेदांत बहुत बढ़िया, चलो क्लियर है, क्लियर है, चलो नेक्स्ट देखो 15th एग्जाम्पल क्या बोल रहा है, बघ रे चिमण्या भाऊ, नेक्स्ट जसं जसं चालला तसं तसं एक एक लाईन वाढत आहे रे, वाढत आहे। आता पहिला जिथं नेक्स्ट कदम जसं गेलं ना आपण, तर इथे वाढला, नेक्स्ट ठिकाणी गेलं तर इथे वाढला, आता तुम्हीच सांगा थर्ड ठिकाणी जाईल तर कुठे वाढेल, असं नाही होणार का, हा कुठे आहे, इथे दिसतो का, कॅन्सर, इथे बापा हो काय दिसते, कॅन्सर, इथे तर हाच गायब झाला, कॅन्सर, म्हणजे उत्तर तुमचा बी, समजलं, ठीक आहे। बघा त्याच्यानंतर 16च्या बघ बाळा, इथे कालू आहे, कालू 90 डिग्री मध्ये चालला, 90 डिग्री मध्ये आला तर कालू इथेच राहणार आहे, कुठे दिसतोय तिकडे, अरे हा डी मध्ये दिसूनच नाही राहिला, कॅन्सर, ए बी आणि सी मधून तुमचा काय आहे आन्सर, मान्य कराल। तर मी का म्हणतो, आता पाय इथे 2 झाले, इथे 3 झाले, तर भाऊ इथे 4 येणार आहेत, प्रत्येक वेळेस एक एक काहीतरी गोष्ट वाढत आहे ना रे, मान्य कराल, तर इथे 4 येणार, इथे 3 दिसत आहेत, हाही कॅन्सर, समजलं नाही समजलं। आता पाय, आता बी आणि सी मधून काय तुमचा आन्सर आहे, तर पाय भाऊ जे काही गोष्टी चेंजेस होत आहेत, मान्य कराल, तर इकडे वाढ जे होत आहेत ते गोलू कालूच्या लेफ्ट मध्येच वाढ होत आहे, बरं कालूच्या बघ, कालूच्या इकडेच वाढ झाली, झालेली नाही झाली, तर आता जे नवीन बनणार आहे ना, नवीन रे, तो कालूच्या जस्ट बाजूला राहणार आहे, दोन्ही ठिकाणी आहेत, थांब 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 बेटा, थांब थांब, कालूच्या बाजूला थांब रे, कालूच्या बाजूला प्लस साइन आहे, कालूच्या बाजूला इथे मल्टिपलचा साइन दिसते, कॅन्सल, हा सी तुमचा आन्सर, समजलं, समजलं, ठीक आहे, भलेही ते चित्र विचित्र असतील पण ठीक आहे, यावरून जज करायचं की याच्या बाजूला काय आहे, प्लस आहे ना, तर प्लसच बायचं कुठे आहे, ते इथे गुणाकार दिसतोय ना, कॅन्सल करा, याच्या आमोरी समोरील थोड़ी है दिमाग खराब, ठीक है। नेक्स्ट बड़ा देखो बच्चा पार्टी, अरे यार शिट, सबके आंसर ही, आपको आंसर बताया था ना, तो वो
सबको दिख गए, तो अभी क्या कैसे जज करेंगे आप लोग, है ना। एनीवे देखो एक्सप्लेनेशन पे समझ में आ जाएगा, सभी को ऐसा कुछ नहीं है। देखो ये हा कोणता आहे रे बाळा, नाते संबंध, नातेवाईक आहेत हे एकामेकाचे, पाहून टाका। हा बस ते समसंबंधांच्या हिशोबाने आहे। देख बाळा, हा असा तर तो कसा, तर 17व्याचा जर मी सांगेन ना बाळा तर लक्ष दे, हा जो विचार आहे हा जस्ट हा कसं होऊन राहिला माहित आहे, 45 डिग्री मध्ये रोटेट होत आहे बस। किती डिग्री मध्ये? 45, म्हणजे ते पण कसं अँटी क्लॉकवाईज चाललं। कसं चाललं? अँटी। तर हा पण अँटी मध्येच जाणार, म्हणजे कसं असं असं जाणार। टोकदारपणा खाली येणार आहे इतका पक्का। टोकदारपणा खाली कुठे दिसते रे? एकाच ठिकाणी दिसते रे। बीच तुमचा आन्सर, हाई कॅन्सल हाई कॅन्सल हाई कॅन्सल, खतम। दुसरा विचार करायची गरजच नाही। काही डाऊट? नेक्स्ट 18व्याचा जर मी सांगेन ना बाळा तर लक्ष दे, भलताच झाला रे हा पाय। अच्छा हा गेला आतमध्ये, तो आला बाहेर, आणि हा आला, अच्छा मधातला जो आहे ना बाळा तो बाहेर आला। मधातला इथे काय आहे आपला? पॅरालेलोग्राम नाही, हा काय म्हणतात रोम्बस आहे, ठीक आहे। हा बाहेर आला तर हा बाहेर राहणार। नाही नाही नाही, मधातला बाहेर आला आहे ना, की आतमधला बाहेर आलाय? सगळ्यात बाहेर जो आहे ना तो आतमध्ये गेला, ठीक आहे। तर हा जो आहे बाहेरचा तो आतमध्ये गेला, तर असा हा वाला कुठे आतमध्ये दिसतोय? सगळ्यात एकाच ठिकाणी दिसतंय। सीच तुमच्या फालतू विचार करायची गरजच नव्हती कुठे दुसरी, ठीक आहे। एकच तुमचं उत्तर सांगत होता, ठीक आहे। 19चा अगर सपोज मी सांगेन बाळा तर लक्ष दे, बापा 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 बापा, इथे एकच प्लस साइन आहे रे, इथे 2 झाले। अच्छा 1 प्लसचे 2 प्लस झाले, 2 प्लसचे 3 प्लस नाही होतील का? समजलं? 1 प्लसचे 2 प्लस ते पण विरुद्ध ठिकाणी जात आहेत, हे लक्षात ठेवायला, ठीक आहे। तर मी काय म्हणतो, आणि हा बिचारा रिटर्न येतोय आणि क्लॉकवाईजच्या डायरेक्शन मध्ये जात आहे, ठीक आहे। तर हा रिटर्न येऊन अशा डायरेक्शन मध्ये येणार इतका पक्का। असा डायरेक्शन वाला कुठे दिसतोय रे? ऍट डी आन्सर, डी आन्सर राहणार बघा। समजूनच पडतो ना, बघ ना, हा रिटर्न रिव्हर्स येतोय ना, हा कसा आहे? असा आहे। तर रिव्हर्स आल्यावर हा असा झाला इथे, तर हा पण बघ हा असा आहे, रिव्हर्स येणार तर इथे नाही येणार का बळा? तो कुठे दिसतोय रे? इथे तर दिसतच नाही ना। ना हा क्लियर है? कोई डाउट है? 4चा उलटा 4 कोणी सांगू शकते तर याच्या 20चा काय होईल उलटा, तर ए तुमचा आन्सर। समझलं? ठीक है ना। देखो बच्चा नेक्स्ट पैटर्न कौन सा है रे बताओ? कोणते पूर्ण करा ना भैया, ठीक आहे। आता इथे कोणते कांटे नाही आहेत, इथे बघ रे बळा, सरळ रेषा आएगी आहे, पण हे अशी वाकडी काहीच नाही आहे, कॅन्सर। आता बघ, अरे बापा हा असं पाहिजे होता, हा कसा आहे? असा आहे, कॅन्सर। बापा बापा हा इथे उभा नावाच्या गोष्टच नाही, काही आहे का? कॅन्सर, डी तुमचा आन्सर। काय काय प्रश्न चुटकीभर सिंदूरवाले असतात बरं, हे लक्षात घ्यायचंय हा। त्याच्यानंतर लक्ष दे रे, त्याच्यानंतर हा असा आहे, अशा स्वरूपात इथे पण आहे, इथे पण आहे, सगळ्याच जागी आहे रे, ठीक आहे। थांब थांब, त्याच्यानंतर असा आणि असा, एल एल इथे पण आहे, एल इथे पण आहे, एल इथे पण आहे, डी कॅन्सल। पहिल्या पुसतमध्ये डी कॅन्सल। आता बघ त्याच्यानंतर हा अस्यामध्ये आहे, इथे बापा आहेच नाही, कॅन्सल। बी आणि सी मधून आता आता लक्ष दे, अजून कोण मदत करू शकते आपला? कोण मदत करू शकते? हा हे वरची लाईन याच्या बिलकुल बघ, या नाकाच्या बिलकुल जवळ आसपास आहे। थांब 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 थांब, हा बा मी कन्फ्युज कुठे होतोय मग? अच्छा हा, हे सरळ नाही आहे, हे इथे सरळ आहे, कॅन्सल। सी तुमचा समजला का? चला 23चा जर मी विचार करेन बाळा तर लक्ष दे रे, इथे अशी लाईन आहे, हे भलतीच लाईन आहे, कॅन्सल। होऊ शकते, होऊ शकते, आता मुंगूस
कॅन्सर. बी आणि सी मधून तुमचं आता उत्तर आहे बाळांनो. हा तर लक्ष दे, बी आणि सी मधून तुमचं उत्तर आहे. तर इथे कुठे नाही कुठे असा जाऊन असा आहे आहे. पण हा ठीक वाटते, पण हा असा जाऊन असा परते. राईट. बी तुमचा आन्सर. त्याच्यानंतर लक्ष दे बाळा, त्याच्यानंतर हा 24वा पहा आता. हा इल्यासारखाच वाटतं रे. इली कुठ 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 ते इल्या नाही राहत का? त्यांच्या वरती मस्त मशरूम सारखा राहते, छोटे छोटे पाय राहतात. चला आता बघ, हा असा आहे तर अशाच स्वरूपात राहणार आहे. हा तर काऊन तो उलटा दात वाटते. कॅन्सर. हा दात बरा आहे, हा दात बरा आहे, हाही दात बरा आहे. हा काऊन तर हत्तीच्या दातवाल्या. लक्ष दे इकडे, असा जाऊन असा आहे. असं बाबा बाबा याचा पायच गेला रे, नको कापलं नाही ना. कॅन्सर. सी तुमचा कॅन्सर. नका कापून आला, हा आला का नाही आला नका कापून. हत्तीचा नख. समजला. चलो नेक्स्ट बड़ा, नेक्स्ट वाला देखो बड़ा, नेक्स्ट वाला टॉपिक है अपना आरशातील प्रतिमा. बघा तर डार्क आरशात का लाईट दिसणार आहे का? लाईट दिसणार आहे का? तर पहा भाऊ, के पहिले आहे तर केच पहिले दिसेल का डी दिसेल का? आता कॅन्सल. आणि हा असा दिसेल का सीधाच दिसेल जसा आहे तसा? कॅन्सल झाला. ए आणि डी तर कॅन्सल. के नंतर बाळा आर आहे. आर ची दंडी पहिले दिसेल की आरचा पोट पहिले दिसेल? हे वाली दंडी दिसेल का पहिले? नाही ना. ठीक आहे, म्हणजे असा आर कुठे दिसते? इथे. इथे पापा पापा होईल. बी तुमचा ऍन्स. 26वा बघ रे बाळा, ट्रँगल आहे तर ट्रँगलच दिसणार आहे. दूर आहे तो तर दूरच ट्रँगल दिसणार आहे. पण जसा आहे तसाच दिसेल, असाच. हा इथं दिसते का? कॅन्सर. इथे दिसते, इथे दिसते, इथेही दिसते. चल, त्याच्यानंतर हा असा आहे तर बाळा असाच ट्रँगल दिसणार आहे. इथे दिसते का? हो. इथे दिसते का? नो. इथे दिसते का? हो. आता इथे बघ, हा पहिले आहे तर हाच पहिले दिसणार आहे. हा दूर दिसणार आहे आणि हा असा दिसणार. कुठे दिसते? इथे दिसते का? हो. इथे दिसते का? नो. म्हणजे सी तुमचा उत्तर. खतरनाक. कालू आहे तर पहिले कालू दिसेल का नाही दिसेल? पहिले कालू दिसेल. वरती दिसेल का खालीच दिसेल? वरती कसं दिसणार आहे रे? कॅन्सर. हा पैकी उत्तर. आता मी काय म्हणतो, लक्ष दे रे. हे बिचारे मस्त व्ही मध्ये आहेत. इकडे पण मस्त पैकी व्ही मध्येच दिसतील, पण अशा टाईपचे दिसतील. हा 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 पाय ना. हा भलताच आहे रे. हा तमतमच करते का खाली आले बया. कॅन्सर. का आता याच्या सी आणि डी मधून काय आहे तुमचा? ऍन्स. ठीक आहे, तर मी काय म्हणतो, पाय हे लाईन असे आहेत तर ते लाईन असे नाही राहतील का? हा काउंट तो असा म्हणते पाहावा. म्हणजे डी तुमचा ऍन्स. समजला का? नेक्स्ट बाळा बघ, 28वा प्रश्न. 28वा जो प्रश्न आहे ना, तो तुमचा काय म्हणते पाय. पहिले गोलू दिसत आहे तर गोलूच पहिले दिसेल की नाही दिसेल? असा, असे उलटा. डी तुमचा कॅन्सलच झाला बाळा 28चा, इतका पक्का. त्याच्यानंतर हा बिचारा तिकडे पाहून राहिला तर तो पण तिकडेच पाहणार जिकडे पाहत आहे. डायरेक्शन चेंज नाही होत. ठीक आहे, हा पहिले लाईन दिसायला तर अशी लाईन दिसणार. तिकडे पाहणारा कोण कोण आहेत? हा आहे, हा इकडं पाहिजे आपल्याकडं, नको पाऊस. चल पाय. आता त्याच्यानंतर तौबा तौबा, कोण कहा देख रहा है? ये पहले दिख रहा है तो यही पहले दिखेगा. ऐसा यहाँ पे दिख रहा है, यहाँ पे दिख रहा है. ठीक है भाई बोलना. तो ये देख, ये ऐसे दिख रहा है. लाइन पहले दिख रही है तो लाइन ही पहले दिखेगी, उसके बाद ऐसा दिखेगा, ऐसा ही दिखेगा. यहाँ पे देखना कैसा है, तिकडे पडते. बी तुमचा आन्सर. काही डाऊट आहे? एक्सप्लेनेशन समजलं? काही डाऊट थोडसा तरी? नेक्स्ट देखो बच्चा, आता नेक्स्ट टॉपिक कसला आहे हा? फोल्डिंग म्हणजे पेपर कटिंग. चला हा तर आपला माहितच आहे ना, एक नंबर काम आहे. ठीक आहे, याच्यामध्ये बिलकुल टेन्शन घ्यायचा नाही. लक्ष दे रे बाळा, लक्ष दे. 29चा सांगेन तर बघा, वरती गेला, साईडला गेला, मग वरती इथे कट झाला. आता बघ, हा इथे खुलेल तर इकडे येणार आहे, हा येणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हा जसा इकडे येणार आहे, इकडे सपोज आलं तर हा कसं होणार,
एक मिनिट, हा जरा थोडासा मला वन साइडेड न्यायला पाहिजे होता. हा खूप वन साइडेड येणार हा. आणि त्याच्यानंतर हा जो आहे बिचारा, हा इकडे येणार तर असा स्वरूपाचा बनणार. बनेल? म्हणजे हे मी इथे सांगत आहे, खुलल्यानंतरची गोष्ट. असं आणि हा कसं होणार, असं. काही डाऊट? म्हणजे बघ, हा असं मग खुलेल तर हा असं आणि असं स्वरूपात नाही बनेल का? इथे वाटत आहे तो स्वरूप कॅन्सल, इथे वाटत आहे स्वरूप, कुठे वाटत आहे रे? कॅन्सल. इथे वाटत आहे स्वरूप 29, इथे स्वरूप आहे पण हा वाकडा वेगळा आहे, कॅन्सल. सी तुमचा आन्सर आहे बघ. कारण की एक एक अगर सपोज बघा तुम्हाला याचं अगर रचना सांगेल ना, तर बघ जशाच तसा असं बनणार आहे हा, जशाच तसं असं बनणार आहे हा, आणि हे विचारे कसे बनतील? असे बनतील. खतम काम. हा फक्त सीच्याच ठिकाणी दिसत आहे रे, त्या ठिकाणी दिसत नाही. हा बघ, हा भलताच आहे. कॅन्सल म्हणून कॅन्सल करायचं. ठीक आहे. 30च्या बघा, खाली नेला, साईडला नेला, इथून कट मारून इथे कट मारला, मारला. हा इकडे खुलेल, इकडे तर इथे एक ट्रायंगल बनणार आहे 100%. ट्रायंगल कुठे कुठे बनलाय? 1 2 3. अरे वा वा. आता हा ट्रायंगल वरती जा, म्हणजे असं जसं आता खुललं तर 2च ट्रायंगल बनतील का 3 ट्रायंगल बनतील का 4 बनतील? 2च बाळा. तर 2 फक्त बी आणि डी मध्येच आहे. तर हे ए आणि सी ला ठेवून काय करू का मी? सांग ना, सांग ना. ते तर पहिलेच कॅन्सल झाले, म्हणजे राहिला बी आणि सी चा. मी काय म्हणतो, हा इथून कट मारला नाही तर हा इथे कट तर दिसत आहे, इकडून कट राहणारच आहे. इथे तर कट नावाची गोष्टच नाही दिसत. अशी कोणती कट मारला नाही ना? उंदरी कट. कॅन्सल. म्हणजे तुमचा आन्सर, अरे भलताच कट आहे ना, अशी कोणती बोंग्या कट नाही. दिमाग खराब. चल ऐ उंदरी कट पाय इकडे. मी काय म्हणतो 31 पाय रे. आता 31 वरती नेलं, साईडला नेला. बापा फक्त असे असेच कट मारला ना रे. हा बच्चा कट मारला नाही ना. हा पाय उल्लू उल्लू सा कट. कसा कट? उल्लू उल्लू सा कट. इकडे आला, इकडे आला तर हा कट कसा होणार? असा. मान्य कराल? त्याच्यानंतर एक होणार इथे, मान्य कराल, आणि एक होणार असा. असा होणार की नाही होणार? हा इतका फक्त कुठे दिसतोय पहिले पहा. इथे दिसत आहे का? हा कुठून आला रे कट? कॅन्सल. इथे कटच नस आहे. नाही 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 आहे. थांब 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 थांब. आपण कॅन्सल आउट करून याला पहिले वस्तुस्थिती ते पहा 31च्या रिगार्डिंग. थांब ना का, थांब ना, हळूहळू खाऊ ना. हा आणि हे कट जे आहे ते याच्या खाली आहे ना. हा वरती, हे वरती आहे पाय. हा कट हे वरती मारलं. ह्या दुकानदाराला आपण सांगला का येथून कट मारणं, त्याने येथून मारायला तर होकटात नाही दिसेल का माणूस? तर हा होकटात दिसते. कॅन्सल. चल त्याच्यानंतर सी आणि डी मधून उत्तर आहे भाऊ. आता होत बसेल काम ना. धंदा. त्याला पाय आता जसा हा खाली उतरला तर हे लाईन जशीची तशी खाली येईल की नाही? हा कुठे दिसते? तो बापा हे लाईन कशी कट, तेरा नाम कट झाली रे तर मधातून. पाय तेरे नाम कट. तेरे नाम कट हा कॅन्सल. पैसे द्यायचा नाही त्याला भाऊ. डी तुमचा आन्सर. अरे तेरे नाम कट माहित आहे ना? तेरे नाम कट, तेरे नाम जिंदगी बदनाम. वो गाना नहीं है क्या? तेरे नाम ओ तेरे नाम जिंदगी बर्बाद. का भूकंप तर नाही आला? चल चल ठीक आहे. चल पाय, नाहीतरी लाखांदूर मध्ये येऊन गेला बरं भूकंप खतरनाक. ठीक आहे. चल पाय तेरे नाम नाम बदनाम. लक्ष पाय 32 चा पाय. पेपर असा होता, तिकडे गेला, मग तिकडे गेला पाय, येथून कट मारला भाऊ. तर हा जेव्हा इकडे येईल, मी काय म्हणतो पाय इकडे, हा जेव्हा इकडे येईल, कुठे येईल? इकडे. तर मी का म्हणतो हा जसाचा तसा असा इथं फॉर्म होईल का नाही होईल? हा आणि हा डब्बा तुम्ही इथे क्रॅक मारल्या होत्या, तर हा बिलकुल जवळच याच्या येईल का नाही येईल? कारण की इकडे बघा बाळा, जवळच्या जवळ गोष्टी असतात हे लक्षात ठेवायच्या पेपर कटिंग मध्ये. हा स्वरूप तुम्हाला इथे दिसतोय का बाळा? दिसत जरूर आहे पण इथे एकच डिब्बा आहे, कॅन्सल. एकच डब्बा, कॅन्सल. आता सी आणि डी मधून, अरे बाबा क्या हुई? ये क्या हुई? हाँ हे भगवान, हाँ क्या हुई? ये तो भाग गई इधर से.
ये कैंसल हो गई, सी हमारा आंसर हो गई, समझ गई? हाँ जल्दी लिखी। देखो बच्चा ये टाइप कौन सा है रे भाई? हे मनमाने राहते रे, आकृति जोड़ा, आकृति पूर्ण करा, ठीक है चलो बाय। तो चलो इसमें देखे पहले, तो देखो बच्चा पार्टी, इसको ये कौन सा टाइप है बच्चा? आकृती है ना, ठीक है पाऊंड टाकू, चला पाऊंड टाकू। पहिला काम कर काय असते आपला 1 2 3 4, इथे ऍड करे 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4। अरे इसने मदद नहीं किया रे। और वैसे भी मैं क्या बोल रहा हूं, ये ऐसे शेप इसमें मैच ही नहीं होता, पहली फुर्सत में कैंसर। समझ रहे हो बात को? आप ध्यान दे रहे गुड़िया, हा असा मोठा जात वाला कर्व आणि हा असा वाला कर्व तो आपल्याकडे आहेच नाही। चांद आहे का असा? कॅन्सर। आता ए आणि बी मधून आपला आन्सर राहू शकतो, पाहून टाका कसं असू शकतो। मी का म्हणतो हा अशा टाइपचा, तर हा 2 नंबरी झाला, हा 3 नंबरी झाला, हा 2 नंबरी आहे का? नसो, हा सरळ सरळच आहे, कॅन्सल म्हणजे बी तुमचा आन्सर। म्हणजे फक्त ओळखण्याची कला रे बाळा। चल त्याच्यानंतर 1 2 3 4 5, 1 2 3 4 झालं पाय, 1 2 3 4 5 फौजी, 1 2 3 4 5 फौजी, 1 2 3 4 5 फौजी, 1 2 3 4 5। उसने मदद नहीं किया जी। चला पाय, लक्ष दे बाळा। आता जर मी 34चा तुला सांगायचा प्रयत्न करेन ना, तर हा वाला 1 नंबरचा चित्र इथं दिसते का रे? कॅन्सल। 1 नंबरचं चित्र इथं दिसते का रे? हो दिसते रे। हा 1 नंबर नाही आहे कॅन्सल। बापा इथं दिसते का रे 1 नंबरचं चित्र? कॅन्सल भाऊ, हे आन्सर। एकच नंबर ना 1 नंबर काम करून टाकलं, हो का नाही? चलो नेक्स्ट, दुसऱ्यामध्ये बघ रे बाळा, बघ रे बघ 35 बघ रे, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 पहले कैंसिल, तो डी, दिमाग खराब। चलो देखो 35 का अगर सपोज मैं बताना चाहूँ बच्चा, तो ध्यान से देखना, ये ट्रायंगल 1 का दिख रहा है, ये 2 3 दिख रहा है, ये सेम कब से होने लग गए रे 3 और 4? शिट। चल हात वाटते, हा चित्र कोठून आला? दया पता कर बरं, ये चित्र आयाच नाही, कॅन्सल। उसके बापा सी इज आन्सर, सीचा आहे ना, मग आता 35चा सी चाला भाऊ तुमचा का? ठीक, चल त्याच्यानंतर 1 2 3 4 न 5, 5 बिल्डिंग आहेत भाऊ। दिखा म्हणतो हे उठून, हे लहान सुली बिल्डिंग कुठून आली रे? फेक तिला, दिमाग खराब फेकला। अगा मी का म्हणतो पाय, हे 3 नंबरी का 2 2 नंबरी वेगवेगळे आहेत का? 3 न 2 सारखेच वाटतात, मग हा राहू शकते का? 3 पाय हा सारखेच वाटतात, कॅन्सर। तर सी अन डी पाहू आता। 36 भाऊ, सी मध्ये 3 डंड्या आल्या कुठून? 3 बिल्डिंगा सोबत आल्याच कस कसे? इथं आपल्याकडे हे 2 आणि 3, हा अत्याचार आहे या प्रश्नावर, हा कॅन्सल करा आणि डी हा उत्तर मिळवा। नहीं समझला का? चलो नेक्स्ट देखो 37 का अगर सब देखो, ये नया टाइप है बड़ा, ये कौन सा है? लपलेली आकृती। हाँ अब देखो 37 में चिमणे इथं आहेच काय? सांग बरं, गलती केली तू इथे, काय अर्थ राहते बाळा? व्यवस्थित आपण त्या पद्धतीने डील करतच आहो ना। मग सगळे जे आपण बारकावे विचार केले होते, सगळेच गोष्टी इथे विचार करायचे असतात बस। 37चा बघ, 37चा काय रे बघा, हा असं इथे दिसूनच राहिला, इथे पण दिसून राहिला, इथे कुठे दिसून राहिला तुम्हाला? सी आणि डी मध्ये। कॅन्सल कर, सरळ रेषा पाय, असं केल्यावर सरळ रेषा, ठीक आहे वाटत आहे, मान्य करू। असं केल्यावर इथे पण सरळ रेषा आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर वरती गेला, असं केल्यावर सरळ रेषा, वरती कुठे आलाच नाही, कॅन्सल। असं केल्यावर वरती, हे एकच ठिकाण दिसत काय आहे? एक एक पैलूचा विचार करा, हे आधीपासून सांगण्यात आलेलं आहे ना। मग त्याच्यानंतर बघ रे बाळा 38चा बघ, हा असं आला, मान्य कराल? इथे दिसत आहे मला, ठीक आहे थांब रे बाळा, इथे दिसत आहे, इथे तर दिसतच नाहीये, हा पहिलेच कॅन्सल। हा इथे वाटत आहे, ठीक आहे, इथे तर दिसून कुठंच नाही रे,
चल ए आणि सी मधून उत्तर राहू शकतो. असं आल्यानंतर खाली येणार आणि मधातूनच वरती जाणार, हा पण कॅन्सल, मधातून वरती गेलंच नाही. हा तुमचं सीच उत्तर आहे. बघा 100%. प्रूफची गरज नाही ना, खत्म काम. त्याच्यानंतर अरे यार 39. मुझे एक बात बताओ, ये देखो ऐसा इधर दिख रहा है, इधर कहीं दिख रहा है, कैंसल. इधर पे दिख रहा है लेकिन नीचे तो है ही नहीं, कैंसल. इधर भी हिडत बापा डायरेक्ट भेटला रे, एकानेच मदत केलं. ए तुमचा आन्सर समजला. आणि राहिली गोष्ट हा 40ची. हा बाळा गोलू, इथे गोलू खाली दिसते का, कॅन्सल. गोलू खाली दिसत आहे, हो, हा राहू शकतो. खाली दिसत आहे, हो, आता गोलू भलताच आहे, दिसूनच नाही राहिला गोलू. आता सी, बी आणि सी मधून उत्तर आहे. खाली येऊन वाकडा गेला, खाली येऊन बापा बोलताच गोली यायला, कॅन्सल. तुमचा सी आन्सर आहे बघ, सी आन्सर आहे. तुम्ही पण मला कमेंट करून पक्का सांगा की 40 पैकी 40 कोणाचे परफेक्ट आले होते, याचं नाव सांगाल. आणि तुम्ही पण जेव्हा व्हिडिओ बघाल बाळांनो, स्वतःच्या नावाच्या साईडला मला इतके मिळाले सर, याला कमेंट करा, सांगा तिथे पण जेव्हा व्हिडिओ बघाल ना तुम्ही आता तेव्हा. हे बघा, हे ज्या काही गोष्टी आपण टेक्निकली इथे केल्या आहेत ना, त्याला वारंवार बघा, समजून तर घ्या एक्झॅक्टली आपल्याला करणे काय आहे. रिझनिंग मध्ये तुमचे मी खरं सांगतो 40 पैकी 40ही प्रश्न बिलकुल बरोबर राहायला पाहिजे, तेव्हा जाऊन आपण मिशन फतेह समजायचं आपलं. नाही तर मोठा बेकार काम आहे. कारण की आपल्या गणिताचे तुम्हाला पहिलेच सांगितलंय, कधी फसवे प्रश्न येतील काही गॅरंटी नाही. मराठीचे कधी फसवे प्रश्न येतील ग्रामॅटिकली काही गॅरंटी नाही बळ. तिथे एका दुक्का मार्क गेले चालतात, इथे गेलेच नाही पाहिजे रे रिझनिंग मध्ये. समझत आहे तुम्हाला, अरे समझत है सगळ्यांना. तो देखो बच्चा, हमारे नए बैचेस ऐसे तरी सेम ऐसे ही हम लोग पढ़ाई करते हैं. हमारे नए बैचेस 19 जनवरी 2025 से स्टार्ट हो रहे हैं. आप चाहो तो हमारे ऑनलाइन या ऑफलाइन दोनों क्लास का हिस्सा बन सकते हो. 8275397522 पे कॉल करके आप सारे के सारे डिटेल पूछिए, आपको पता चल जाएगा. और चैनल में कोई बच्चा नया होगा तो हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर कर ले, अपने दोस्तों में शेयर पक्का करे, और वीडियो अच्छा लगा हो तो लाइक पक्का करना ना भूले. इसी उम्मीद से विदा चाहूंगा आप सभी तमाम बच्चों से. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच, टाटा, शुक्रिया.